नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत मसालेदार वरणबट्टी ही रेसिपी बनवणार आहोत. ही पारंपरिक महाराष्ट्रातील रेसिपी आहे आणि घरी सहज बनवता येते. चला मग बनवूया. सर्वात आधी मी इथे एक कुकरचे भांडे घेतले आहे. आता त्यामध्ये 1 कप तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली आहे. मुगाच्या डाळीमुळे आपले वरण एकदम असं घट्टसर होते. मग त्यामध्ये पाणी टाकून मस्त असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. मग त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून कुकरमध्ये पाणी टाकून 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्या. त्यानंतर एक छोटे ताट घेऊन त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ आणि 1 कप बेसन पीठ आणि थोडासा रवा टाकू. मग त्यामध्ये 1 चमचा मीठ व 1 चमचा ओवा हातावर चांगलं चोळून टाकू. 1 चमचा काळे तीळ, 1 चमचा पांढरे तीळ हे सर्व टाकून ते सगळं मिक्स करून घेऊ. मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घेऊ. जसे की आपण पुरणपोळी सारखे मळतो तसे मळून घेऊ. पीठ मस्त चांगले मळून झालेले आहे. मग गोळा बनवून घेऊ. आता पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला लाटून घेऊ. जसा पोळीला लाटून घेतो तसे बनवून घेऊ. त्याला तेल लावून चारही बाजूने दुमडून तेल लावून पुरणाच्या पोळीसारखं बनवून घेऊ. जेवढे बट्टी आतमध्ये पोकळे ठेवू ना तेवढी बट्टी छान अशी शिजते. इकडे आता डाळ चांगली शिजलेली आहे. आता लगेच कुकरच्या तेल डब्यामध्ये बट्टी ठेवून 7 ते 8 शिट्ट्या घेऊन शिजवून घेऊ. नंतर काढून पाहू मस्त आपली बट्टी शिजलेली आहे. आता बट्टी थोडी थंड झाल्यावर सुरीने कट करून घेऊ. आता ते सर्व बट्टीचे 4 भाग करून घेऊ. मग गॅसवर कढई ठेवून तेल चांगले गरम झाले आहे. मग त्यामध्ये लगेच एक एक करून बट्टी टाकून तळून घेऊ. मंद गॅस करून तळून घेऊ. अशा सर्व बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण बट्ट्या काढून घेऊ. त्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकू. मोहरी चांगली तडतडली की मग 1 चमचा जिरे टाकू आणि 4 ते 5 लसूण पाकळी बारीक कट केलेली होती ती टाकून घेऊ आणि 2 हिरवी मिरची ती पण कट केलेली होती ती टाकून घेऊ. त्यानंतर कढीपत्ता टाकू आणि कट केलेला टोमॅटो टाकू. मग त्यामध्ये 1 कांदा बारीक कट केलेला होता तोही टाकून घेऊ. मग त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घेऊ. मग तेलामध्ये 2-3 मिनिटे परतून घेऊ.
त्यामध्ये ती शिजलेली डाळ टाकून मिक्स करून घे. वरून थोडे पाणी टाकून मग ते चांगले मिक्स करून घे. आणि वरून थोडी कट केलेली कोथिंबीर टाकू आणि 2-3 मिनिटे छान अशी उकळी येईपर्यंत शिजवून घेऊ. मग लगेच एका ताटामध्ये वरण काढून त्यावर बट्टी ठेवून त्याला वरण टाकून सर्व करू. तुम्ही बट्टी वरणामध्ये कुस्करून टाकू शकता, मी इथे तसेच घेतलेले आहे. तुम्ही ही वरण बट्टी एकदा नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.